नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज कोल्हापुरी आणि एकदम सोप्या पद्धतीने। इथे आपण एक पॅन घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे। पॅनमध्ये आता आपल्याला एक 4 ते 5 पळ्या तेल घ्यायचे। इथं आपण तुम्ही बघू शकता आपण 4-5 पळ्या तेल घेतलेले। आता याच्यामध्ये आपण काही भाज्या कट करून धुवून व्यवस्थित कट करून धुतलेले आहेत, त्यांना धुवून घेतलेले। माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढ्या भाज्या घेतल्या, त्या भाज्या सगळ्या याच्यामध्ये टाकू आपण। इथं बघू शकता फ्लावर, बटाटा, शिमला मिर्च, गाजर आणि परसबी घेतलेली। वाटाणे नव्हते, तर तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता। व्हेज कोल्हापुरी तर त्या भाज्यांना आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। जास्त नाही, 5 ते 6 मिनिटापर्यंत या भाज्या फ्राय करायच्यात। कमीत कमी 50% या भाज्या अशा शिजल्या पाहिजेत। त्याला व्यवस्थित फ्राय करायचं। तर इथं आपले 5-6 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांचा कलर थोडा चेंज झालेला आहे। भाज्या 50% पर्यंत शिजलेल्या आहेत। त्याला आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये। इथं काढून घेतलेलं आहे। तर त्याच पॅनमध्ये थोडं तेल आपण कमी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच पॅनमध्ये आपण परत आता भाजी बनवायला घेतो। तर 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, त्याच्यानंतर एक हिरवी मिरची टाकलेली छोटीशी बारीक कट करून। आता याला थोडंसं फ्राय करायचं आणि 2 मीडियम साईजचे कांदे आपण कट करून घेतलेले तिथं असे स्लाइसमध्ये उभे, तर ते इथं आपण टाकून घ्यायचे। व्हेज कोल्हापुरी बनवायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, ती एकदम सगळ्यात सोपी पद्धत, ना ग्रेव्ही ना काय, एकदम सिंपलमध्ये। त्या कांद्याला आपण फ्राय करून घ्यायचे। तर कांदा फ्राय झाला की याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची। तर ती आपण कुटून घेतलेली आहे, ती ग्राइंडरला लावलेली नव्हती आणि अशीच खलबत्त्यामध्ये क्रश करून घ्यायची, कुटून घ्यायची बारीक। याच्यामध्ये खूप छान लागते। अद्रक आणि लसूण पेस्ट टाकलेली आहे, तर आपण त्याचं पण कच्चेपण जास्तपर्यंत त्याला फ्राय करायचं। आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत, मीडियम साईजचे बारीक कट करून, तर ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यात टोमॅटो टाकले म्हणजे आपल्याला इथं लगेच चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतात। ते आपल्याला इथं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला कुठली ग्रेव्ही वगैरे बनवायची नाही, तर आपल्याला इथं टोमॅटो आणि कांद्यालाच शिजवायचं व्यवस्थित। त्यात आपण एक झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटं आपल्या टोमॅटो आणि कांद्याला एकदम सॉफ्ट होऊन देऊ, शिजवून देऊ व्यवस्थित। तर 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता कांदा आणि लसूण व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे, तेल साईडला यायला लागलेलं आहे। ते अजून त्याला सॉफ्ट केलं पाहिजे, म्हणून अजून एक 5 मिनिटं आपण याला झाकण ठेवून परत एकदा शिजवून घेऊ। आता आपलं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे, शिजलेले आहेत चांगले ते। आता याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे। मसाले तुम्हाला किती तिखट त्या हिशोबाने टाका। ही 3 लोकांसाठी भाजी आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकतोय, 2 चमचे लाल तिखट, एक अर्धा चमचा धनिया पावडर टाकतोय आणि त्याच्यानंतर आपल्याकडं जो घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो एक अर्धा चमचा टाकलेला आहे। तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही अजून जास्त टाकू शकता। आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे 1 चमचा,
तर मी एव्हरेस्टचा टाकतो, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये एक 1.5 कप आपल्याला दूध टाकायचं आहे. तुम्ही थंड दूध टाकू शकता, गरम करून टाकू शकता. इथं 1.5 कप दूध घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित हलवायचं. मलाई पण होती ती पण टाकलेली आहे. आणि आता याला झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण याला व्यवस्थित मसाल्यांबरोबर शिजवून देऊ. तिथं तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान बनायला लागलेली आहे. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, एक अर्धा कप पाणी टाकायचं. तुम्ही दूध जास्त टाकलं तरी चालेल. आता अजून एकदा याला 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून द्यायचं. इथं 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला तेलही चांगलं सुटायला लागलेलं आहे. तर त्याला हलवायचं. आणि इथं सगळ्या ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या त्या आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. आता भाज्या व्यवस्थित मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायच्या. इथं आपल्याकडं भाज्या एवढ्याच होत्या. त्याच्यानंतर एक 50 ग्राम पनीर आपल्याकडं होतं, तर तेही कट करून मी याच्यामध्ये टाकतोय. भाज्यांचं प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता. याच्यामध्ये अजून भाज्या तुम्ही ॲड करू शकता. तर आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण याला शिजवून द्यायचं व्यवस्थित. ज्या भाज्या आपल्या बाकी आहेत शिजायच्या त्या शिजवून द्यायच्या. त्याला झाकण ठेवून आपण एक 5-6 मिनिटं ठेवून देऊ लो फ्लेमवर. इथं तुम्ही बघू शकता आपला व्हेज कोल्हापुरी तयार आहे. आता त्याला लास्ट टच आपला कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाकायची. याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. इथं आपली साध्या पद्धतीची व्हेज कोल्हापुरी डिश तयार आहे. रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही. तुम्ही घरी जर अशा पद्धतीने बनवलं तर तुम्हाला तीच टेस्ट घरामध्ये खायला भेटेल. ते नक्की बनवा, नक्की खा. चला तर आपण याला आता सर्व करू. श्री किचन मराठीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याच्यामध्ये लास्टला एक थोडीशी आपण साखर टाकायची, जास्त नाही, एक अर्ध्या चमच्याला पण कमी. याच्यामुळे सगळे मसाले जे आहेत आपले ते बॅलन्स होतात. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, पण याच्यामध्ये जर जास्त तिखटपणा असेल तर तो कमी होतो. तर चला तर आपण आता ही व्हेज कोल्हापुरी खायला घेऊ. खूप मस्त बनते, लगेच बनते, जास्त वेळ लागत नाही. तर श्री किचन मराठीला शेअर करायला पण विसरू नका. आणि अशा पद्धतीने व्हेज कोल्हापुरी बनवा, नक्की खा आणि कॉमेंट्स करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. लगेच बनणारी, जास्त वेळ लागत नाही आहे. खूप साध्या पद्धतीनं. दूध नक्की टाका, दुधामुळं याला एक वेगळा रिचनेस येतो. तरी आपली व्हेज कोल्हापुरी तयार आहे. याला तुम्ही फुलक्याबरोबर, चपातीबरोबर, नान, तंदूर रोटी याच्याबरोबर खाऊ शकता. भाताबरोबरही छान लागते. तर आज आम्ही फुलके बनवणार आहोत आणि फुलक्यांबरोबर ही ट्राय करणार आहोत. चला तर एक अशीच रेसिपी घेऊन परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.